मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. सगुनीचा जीव घेण्यात बळीरामचा फायदा होता. त्यात त्याला सुडाचं समाधानही साध्य होणार होतं. असं असून पोलिसांनी त्याच्यावर साधा वहीमही घेतला नाही. खुनाच्या रात्री तो म्हणे गावातच नव्हता. पण याची सत्यता तरी पोलिसांनी कधी पडताळून पाहिली आहे काय? उचल बंदूक आणि घाल गोळी दिसेल त्या कुत्र्यावर आणि म्हण त्याला पिसाळलेला. असाच प्रकार पोलिसांनी केला. पोलिसांनी माझ्या म्हणण्यावर विश्वास ठेवून बळीराम, श्याम वगैरेंबद्दल जास्त खोलात जाऊन चौकशी केली असती तर कदाचित त्यांना खऱ्या खुनी माणसाचा सुगावा लागलाही असता. ते काही जरी असलं तरी त्या रात्री मी जागा झालो आणि ते भयंकर विद्रूप किळसवानं दृश्य पाहून घाबरून पळून गेलो, हे मात्र माझं अतिशय चुकलं. हिम्मत बांधून प्रसंगाला तोंड द्यायला पाहिजे होतं. खुनी आत कुठून आला आणि बाहेर कसा गेला याचा बारकाईनं शोध घ्यायला हवा होता. त्याच वेळी लोक जमा करून आपल्या निर्दोषित्वाची खातरजमा करून द्यायला पाहिजे होती. ते न केल्यानं आज जीवाला मुकायची वेळ आली आहे. मरायला मी भीत नाही. जगात कोणी अमरपट्टा घेऊन आला नाही. जन्माला आला त्याच क्षणी माणसाचं मरण ठरून गेलं आहे. परंतु सगुनीला मारल्याचं व स्वतःच्या संसाराची वाताहत केल्याचं लांछन पदरी बांधून जावं लागणार याचंच मला वाईट वाटतं. हे व असल्या तऱ्हेचे विचार वारंवार राहून राहून पुरुषोत्तमच्या मनात घोळत राहायचे. न सुटणारे कुटप्रश्न त्याच्या मनाचा रात्रंदिवस छळ करीत. त्याच्या विचारशक्तीचा अंत पाहत कल्पना तरंगात व विचार मंथनात तो गुमसून पडून राही. पडून पडून अंग दुखलं म्हणजे उठून खोलीतल्या खोलीत चकरा मारी. देवाधर्माकडे त्याची विशेष अशी प्रवृत्ती नव्हती. पण जेलमध्ये आल्यापासून तो सकाळ संध्याकाळ देवाची प्रार्थना करू लागला. भजन व भक्तिपर गाणी म्हणत बसू लागला. अभंगांच्या गाथा आणि ज्ञानेश्वरी वाचू लागला. ईश्वराला शरण जाऊन त्याच्यावर आपला भरीभार टाकण्याखेरीज आपल्या मुक्ततेचा आता अन्य असा मार्ग नाही, अशी त्याची भावना बनू लागली. परमात्मा आपल्याला निदान शेवटच्या क्षणी तरी संकट मुक्त करीलच करील, अशी तो श्रद्धा बाळगू लागला. फाशीच्या शिक्षेतून आपल्याला माफी मिळावी, अशी तो रोज परमेश्वराची मनोभावे आळवणी करू लागला. फाशी विभागात राऊंडला येणारे अधिकारी नेहमी सांगायचे, फाशीच्या कैद्यानं अखेरपर्यंत आशा सोडू नये. त्याला फाशी द्यायला चालवलं आणि तेवढ्यात माफीचा संदेश आला, अशा प्रकारची कितीतरी उदाहरणं घडली आहेत. आपल्याही बाबतीत असंच घडणार असं पुरुषोत्तमचा आतला आवाज त्याला बजावून सांगत होता. असं करत करत 1 वर्ष निघून गेलं. या अवधीत पुरुषोत्तमनं हायकोर्टात केलेलं अपील फेटाळलं गेलं. त्याची शिक्षा कायम राहिली. सुप्रीम कोर्टानंही फाशीचाच निर्णय कायम ठेवला. चांगले नावाजलेले वकील देऊन सुद्धा उपयोग झाला नाही. पुरुषोत्तम खिन्न मनानं एक एक धक्का पचवीत गेला. एक एक दुःखाचा घोट गिळीत गेला. त्यानं राष्ट्रपतींकडे दया याचना अर्ज पाठवला आणि आनंदरावांना नेटाची खटपट करण्याबद्दल लिहिलं. दिवस उलटू लागल्याने अर्जाच्या निकालाच्या चिंतेनं त्याची झोप उडून गेली. दरम्यान 2 जणांच्या फाशीच्या शिक्षा अंमलात येऊन त्यांना फाशी गेटच्या आवारात वधस्तंभावर फाशी देण्यात आलं. या फाशी 1 महिन्याच्या अंतरानं झाल्या. फासावर गेलेले जीव दुसरे तिसरे कुणी नसून रोज रात्री एकमेकांच्या आई, बायको, बहिणींच्या अब्रूचा जाहीर नंगा लिलाव मांडणारे अन त्यांचा स्वतःशी व अश्व परिवाराशी बिभत्स शरीर संबंध जोडणारे ते 2 वाचा बहाद्दर कैदी होते, शेख जमाल आणि खंडू पांडू. दोघेही क्रूर व विकृत स्वभावाचे आणि उलट्या काळजाचे किंवा बिनकाळजाचे असा त्यांचा लौकिक होता. दोघेही मरणाला कसपट मानीत. हम मौत को डरने वाले नहीं, अशा बढाया मारीत. जेल कर्मचाऱ्यांशी ते उखडेलपणानं व मुजोरीनं वागायचे. एखाद्या दिवशी अंड किंवा मोसंबी मिळाली नाहीत अथवा त्यांच्या ठराविक सरबराईत जरा कुठं कसुरी झाली
की भडकून जाऊन ते अनशन उपोषण करायच्या धमक्या द्यायचे. राष्ट्रपतींकडून माफी पत्र येण्याच्या भरवशावर दोघेही मजेत आणि खुशीत दिवस काढत होते. प्रथम शेख जमालचा हुकूम आला. त्या सरशी हबकून जाऊन त्याचे डोळे पांढरे झाले आणि घेरी येऊन तो बेशुद्ध पडला. दुसऱ्या दिवसापासून त्याचा शिवराळपणा आणि त्याचा उद्दामपणा व घमेंड पार कुठल्या कुठं गायब होऊन गेली. कधी खुदा तालाचं नाव न घेणारा जमाल आता दिवसातून 100दा नमाज पढू लागला आणि थरथर त्या भेदरत्या सुरात खुदाची इबादत करू लागला. त्याच्या फाशीच्या हुकुमाची बातमी ऐकून जणू आपल्याच फाशीचा हुकूम आल्या इतका खंडू घाबरून गेला. त्याच दिवसापासून त्याची वाचाच बसून गेली. मुक्या घुबडाप्रमाणे तो आपल्या कोठडीत तोंड दडवून मुळू मुळू रडत व स्वतःशी कृतकर्माचा पश्चाताप करीत बसू लागला. मरणाची चाहूल लागताच माणसाच्या वृत्तीत किती आमूलाग्र व अकल्पनीय परिवर्तन घडून येतं. त्या दोघांतला हा बदल पाहून पुरुषोत्तम सुद्धा कमालीचा स्तंभित होऊन गेला. फाशीच्या दिवशी त्या दोघांची हालत कशी होती याचा अहवाल पुरुषोत्तमला पहारेवाल्या शिपायांच्या आपापसातल्या चर्चेतून ऐकायला मिळाला. जमालला फाशी देण्यासाठी कोठडीतून बाहेर काढताना तो कोठडीच्या दरवाजाचे गज घट्ट धरून अडून बसला आणि काही केल्या जागेवरून हलेच ना. तो पाठीमागे हातही बांधू देईना. त्याला बळजबरीनं उभं केल्यावर तो ढसाढसा रडू लागला आणि रडत रडत गयावया लागला. मेरे को मत ले जाओ, मैंने कुछ नहीं किया, मेरे को बचाओ. शिपाई त्याला जबरदस्तीनं फरफटत गॅलेजवर घेऊन गेले. झटका बसताच त्याच्या नाकातून रक्ताचा लोंढा आला आणि मलमूत्र विसर्जन होऊन त्याचे कपडे खराब झाले. 1 मिनिटात त्याचा जीव गेला. खंडू पांडूची दशा याहून दयनीय झाली. फाशीच्या 2-3 दिवस आधीपासून त्यानं खाणं पिणं अजिबात सोडलं. त्या वदह स्तंभाकडं नेण्याच्या वेळी फेफरं येऊन तो बेशुद्ध पडला. तो पुन्हा शुद्धीवर आलाच नाही. बेशुद्ध स्थितीतच तख्यावर उभं करून फाशी देण्यात आली. एक रक्ताची चिळकांडी त्याच्या तोंडावाटे बाहेर पडली आणि मग सगळं खलास झालं. या हकीगतीचा पुरुषोत्तमच्या मनावर जबर आघात झाला. त्याचं अंतःकरण भीती, निराशा व अवसाद यांनी भरून गेलं. आपलाही प्रलय काळ आता दूर नाही. तारणं मारणं सर्व काही आता त्या एका पांडुरंगाच्या हाती आहे असं त्याला वाटू लागलं. दंड थोपटून आणि ललकारून आपल्या पुढ्यात ठाकणाऱ्या मृत्यूला कसं तोंड द्यावं याचा तो अंतर्मुख होऊन विचार करू लागला. मृत्यूची झडप अटळ आणि अनिवार्य आहे हे जरी खरं, तर मग आता त्याला डरण्यात कोणता सुज्ञपणा आहे अशी खंबीरपणाची शिकवण तो आपल्या मनाला देऊ लागला. आशा निराशेच्या झोक्यात त्याचं मन हेलकावे खाऊ लागला. पण उगवणारा प्रत्येक दिवस निराशेचीच शिदोरी घेऊन येत होता. आशेची ज्योत उत्तरोत्तर पुसट होत चालली होती. एक दिवस तो खोलीत डोळे मिटून विचार करीत पडला असताना वरून खाली जमिनीवरती काहीतरी टपकन पडल्याचा आवाज झाला. त्यानं डोळे उघडून कुशीवर वळून पाहिलं. वरच्या छताच्या फटीतून एक चिमणीचं पिल्लू घसरून 15 फूट उंचीवरून खाली कोसळलं होतं. खडबडून उठून ओनवा होऊन पुरुषोत्तम त्या दुर्दैवी पिलाकडं पाहू लागला. चिमुकलं, गोजीरवानं, फिकट लाल रंगाचं ते पिलू मान लांबून आणि छोटीशी चोच वासून जीवाच्या आकांतानं ची ची करीत होता. त्याच्या मानेचा व पोटाचा गुलाबी भाग भात्यासारखा जोरजोरानं खालीवर होत होता. त्याची पिसं इतकी आखूड होती की नसल्यातच जमा होती. केवळ स्पंदन करणारा गुलाबी रंगाचा एक कोवळा मांसल गोळा. त्याला भयंकर दुखापत झाली असावी. त्याची दुर्दशा पाहून पुरुषोत्तमच्या मनात भडभडून आलं. पण पिलाचं दुःख निवारण करण्यासाठी काय करावं हे त्याला समजेना. पिलाच्या अंगी जरासं हलण्याचीही ताकद राहिलेली दिसत नव्हती. पुरुषोत्तमनं दैनिक पेपराचा कागद त्याच्या अंगाखाली सरकवून त्याला पेपरावर सांभाळून उचलून घेतलं आणि हळुवारपणे त्याला कोपऱ्यात ठेवलं. तेवढ्या धक्क्यानं ते पिलू उतानं कलंडलं आणि लगेच नेटाची धडपड करून फिरून सुलट होऊन निस्तब्ध पडलं. मधून मधून अंग झाडून ते सरकण्याचा निष्फळ प्रयत्न करी आणि पुन्हा काही वेळ निश्चित पडून राही.
पुरुषोत्तमनं ओंजळीत पाणी घेऊन 2-3 थेंब त्याच्या वासलेल्या चोचीत सोडले. क्षणात वेदनांनी तडफडल्यासारखं करीत पिलानं पाय झाडले आणि चोच मिटून घेऊन मान दुसरीकडे वळवली. पुरुषोत्तमनं त्याच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे उडवले. पुन्हा पिलानं तशीच तडफडण्याची हालचाल केली अन गळून जाऊन मान टाकली. त्याला पाण्याचा सुद्धा स्पर्श सोसवत नव्हता. ते पिलू मरणाच्या पंथाला लागलं होतं हे उघड दिसत होतं. पुरुषोत्तम गुडघ्यावर मान ठेवून बाजूला उकिडवा बसला आणि हताशपणे मरू घातलेल्या पिलाकडे पाहू लागला. तेवढ्यात चिमणा चिमणीची एक जोडी उडत आत आली आणि कर्कशपणे चिवचिव करीत खोलीत घिरट्या घालू लागली. ते पिलाचे आईबाप असावेत. बिचारे पिलाला उचलून परत घरट्यात नेऊन ठेवू शकत नव्हते की त्याचा इलाजही करू शकत नव्हते. थोडा वेळ वायफळ फडफड करून ते निघून गेले. पिलाचं चलन वलन बंद पडलं. मरगळून जाऊन ते पडून राहिलं. काही वेळानं गजाच्या दाराशी एक बोका त्या पिलाचा घास करण्यासाठी घुटमळू लागला. पुरुषोत्तमनं गजांपाशी जाऊन शुकशुक करून त्याला हुसकावून दिलं आणि तो अंथरुणावर बसला. पिलामध्ये मधूनच अचानक चेतना निर्माण होई. ते थरथरू लागे व चोच आणि पाय झाडू लागे. पुन्हा पोट वरखाली करीत ते सुन्न पडून राही. संध्याकाळपर्यंत हे असंच चाललं होतं. पिलाला मधूनच चेव कुठून येतो हे पुरुषोत्तमला कळेना. संध्याकाळी पिलाजवळ जाऊन त्यानं पाहिलं. तो मुंग्यांची एक भली मोठी झुंड पिलाला लागली होती. मुंग्या खूपच झोंबल्या की पिलाची असह्य तडफड व वळवळ सुरू होई व अखेर अंगातलं अवसान खचून पिलू निश्चित पडे. पुरुषोत्तमनं त्याच्या अंगावरच्या मुंग्या झाडून त्यांना पेटाळण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा मुंग्या हट्टाला पेटल्यासारख्या पिलावर तुटून पडल्या. पिल्लू मध्येच चिमी करून ओरडे. अंग चाळून प्रतिकार करी. रात्री 11च्या सुमाराला पिलू कायमचं थंड झालं. पुरुषोत्तम सकाळपासून रात्री 11 पर्यंत तहान भूक विसरून विषण्ण नजरेनं त्या पिलाची अखेरची तडफड पाहत बसला होता. पिल्लू मेल्यावर एखादा आत्मीय स्वजन गेल्यासारखा तो ढसाढसा रडू लागला. मरणाच्या यातना किती भीषण, क्लेशदायक आणि क्रूर असतात याची चुणूक त्याला त्या प्रसंगात दिसून आली. असलं हालहाल करणारं छळवादी यातनामय मरण देव का देतो, का योजतो, विचार करूनही त्याला या प्रश्नाचं उत्तर सापडेना. पण पिलाच्या मरणानं त्याच्या विचारांना एक नवी दिशा, एक नवी दृष्टी मिळाली. प्रत्येकाला मरण कधी चुकत नाही आणि सेकंदाला माणसाचं मरण केवळ यदुच्छतेनं टळत असतं. हे जर खरं तर असह्य हालात व यातनात तळमळत दीर्घकाळ खितपत मरण सोसण्यापेक्षा एका क्षणात तडकाफडकी मरण येणंच कोणीही पसंत करेल. फाशीचं मरण हे असंच माणसाला वेदना कळूही न देता क्षणात मुक्त करणारं मरण आहे. ज्याला जीवनाची दारं बंद झाली आहेत त्याला मरण यातनांचा स्पर्शही घडू न देता जीवनविच्छेद करणारं फाशीचं मरण हे प्रकारे वरदानच नव्हे काय? फाशी जाण्यात खरोखर भिण्यासारखं असं काय आहे? ज्याला जगण्याची हाव आहे त्यानं फाशीला भ्यावं. माझी जगण्याची इच्छाच मेली आहे, तेव्हा मला भिण्याचं कारण ते काय? त्या दिवसापासून पुरुषोत्तमच्या मनातली फाशीची भीती पार निघून गेली. जीवनाविषयी कृतकृत्य होऊन आणि सुखदुःखांच्या ठायी समचित्त बनून तो शांत अंतःकरणानं फाशीच्या ऑर्डरची प्रतीक्षा करू लागला. राष्ट्रपतींचं क्षमादान मिळवण्यासाठी त्याच्या मेव्हण्यानं आपल्या परीनं खूपच प्रयत्न केले. पण सर्व काही वाया जाऊन सुमारे 1.5-2 महिन्यांनी फाशीच्या तारखेचा हुकूमनामा आला. 10 दिवस आधी फाशी यार्डच्या जेलरनं त्याच्या कोठडीसमोर उभं राहून त्याला फाशीचा हुकूम वाचून दाखवला व त्या हुकुमावर त्याची सही घेतली. क्षणभर आपलं काळीज उसळी मारून आपल्या गळ्याशी आलं आहे असं पुरुषोत्तमला वाटलं. त्याची मुद्रा शांत व पांढरी फटक पडली. पण लगेच त्यानं स्वतःला सावरून शांत व घोगऱ्या स्वरात म्हटलं, चला, सुटकेची वेळ येऊन ठेपलीच म्हणायची. अधीक्षकांनी राऊंडमध्ये त्याला विचारलं, घरच्या माणसांना तारा वगैरे करायच्या आहेत काय? पुरुषोत्तमनं हात जोडून उत्तर दिलं, केल्या आहेत साहेब. तुम्हाला विल वगैरे करायचं आहे का? मृत्यूपत्र? माझं असं जगात काहीच राहिलेलं नाही, तेव्हा मृत्यूपत्र कशाचं हो करणार? असं कसं म्हणता?
तुमची इस्टेट, शेतीवाडी ती ज्याची त्याला मिळालीच आहे. ती काळजी नाही आता. मग कशाची काळजी आहे? मी जिचा खून केल्याचं कायदा म्हणतो आहे, ती सगुनीच काय ती माझ्या जीवाचा आधार होती. तिला मी मुकलो याचं दुःख होतं. पण आता ते दूर होणार आहे साहेब. परलोकात तिची आणि माझी पुन्हा भेट होणार. हे खरोखर माझं भाग्यच आहे. हे बघा पुरुषोत्तम, तुम्ही गुन्हा केला की नाही हे ठरवण्याचं काम न्याय खात्याचं आहे. त्यांचा हुकूम बजावणं हे आमचं काम. आम्ही केवळ हुकमाचे ताबेदार. मी कुणालाच दोष देत नाही साहेब. माझ्या प्राक्तनात होतं ते घडलं. तुमची काही खाण्यापिण्याची किंवा इतर कसली इच्छा असेल तर सांगा. पुरवता येण्यासारखी असेल तर जरूर पुरवू. धन्यवाद साहेब. माझी कसलीच आता इच्छा शिल्लक नाही. फाशी ठरल्याचं वृत्त कळताच त्याच्या घरची माणसं, मेहुणे, बहीण व नातेवाईक मंडळी त्याची शेवटची भेट घ्यायला आलीत. अधीक्षकांनी प्रत्येकाला मुलाखतीसाठी भरपूर असा वेळ दिला. या मुलाखत घरात न होता त्याच्या कोठडीसमोर जेलरच्या उपस्थितीत झाल्या. सार्जेनं कोठडीच्या गजांसमोर उभं राहून आपल्या पतीवर दृष्टी टाकली. त्याचे डोळे खोल गेले होते. चेहरा निस्तेज व कळाहीन बनला होता. छातीच्या फासळ्या व गळ्याची हाडकं दिसू लागली होती. आवाज क्षीणाने ओढलेला वाटत होता. त्याला पाहताच सार्जेनं हृदय पिळवटून टाकणाऱ्या स्वरात हंबरडा फोडला. भावना वेगात तिनं थाडकन आपलं डोकं गजावर आपटलं. त्याचा हात आपल्या हातात घट्ट पकडून ती रडू लागली. तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवीत पुरुषोत्तम तिच्याशी बोलू लागला व तिला शांत करण्याचा, तिची समजूत घालण्याचा प्रयत्न करू लागला. त्यानं गदगदलेल्या स्वरात तिला सांगितलं, माझ्या नशिबात होतं ते घडलं. आता माझ्याबद्दल दुःख करू नकोस ग. घरदार व दुकानांचा नीट सांभाळ कर. सर्वांशी प्रेमानं वाग आणि शक्य असेल तर मला क्षमा कर. मुलाला त्यानं काही महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि आयुष्यात कसं वागावं याचा उपदेश करून म्हटलं. आणखी एक लक्षात ठेव, तुकाराम आपला आहे, तुझा भाऊ आहे. त्याला कधी अंतर देऊ नकोस. त्याला आपल्या घरी आणायची खटपट कर. त्याला चांगला वाढव आणि त्याची इस्टेट मिळवून देऊन त्याच्या स्वाधीन कर. ही माझी अखेरची इच्छा आहे. विनायकनं डोळ्यात पाणी आणून हो म्हटलं. आनंदराव व त्याची एकुलती एक बहीण सावित्री त्याला भेटली. सावित्री खूप रडली. सावित्रीचं भावावर जीवापाड प्रेम होतं. ती त्याच्याहून 7-8 वर्षांनी लहान होती व त्याच्या अंगाखांद्यांवर खेळली होती. तिचं लग्नही पुरुषोत्तमनंच लावून दिलं होतं. पुरुषोत्तमनं तिचं सांत्वन केलं आणि मग आपल्या मेहुण्याला उद्देशून म्हटलं, सगळे प्रयत्न हरले. आता ईश्वरी इच्छेपुढे मी मान वाकवली आहे. माझ्या घरादाराच्या आणि माणसांची काळजी घ्या. तुमच्याशिवाय आता त्यांना कोणाचा आधार उरलेला नाही. त्याचा खांदा थोपटीत आनंदराव विषण्ण स्वरात म्हणाले, तुम्ही त्याची अजिबात फिकिरी करू नका. फक्त जाता जाता एकच मला सांगा, अखेरच्या वेळी मनात काही राखून ठेवू नका. मी जाणतो तुम्ही खून केला नाही, पण मग कुणी केला? पुरुषोत्तम संथ स्वरात बोलू लागला. कित्येकदा मला असं वाटलं होतं की खून माझ्याच हातून घडला, पण नाही. आनंदराव, आता माझी पक्की खात्री झाली आहे की खून मी केला नाही. मी कितीही दारूच्या धुंदीत असलो किंवा संतापानं पेटलो असलो तरी सगुनीचा जीव घेण्याचं पाप माझ्या हातून होणार नाही. तर मग काही सुद्धा न करता तुम्ही फासावर जात आहात? हो, आता मी वाचू शकत नाही. कर्मभोग आहे तो भोगावाच लागणार. पण आता मी साफ दिलान आणि निर्मळ मनानं मरणार. दुनिया काहीही समजो, कायदा डोळ्यांवर कितीही कातडं ओढून घेऊ, ईश्वर साक्षी आहे. मी निर्दोष निष्पाप म्हणून हसत हसत मरणार. एकच गोष्ट माझ्या मनाला मरणानंतरही लागून राहील, ती ही की माझ्या सगुनीला असलं भयंकर मरण ज्या नराधमानं दिलं त्याचा बदला मी घेऊ शकलो नाही. याच खंतीपायी माझा आत्मा सारखा तळतळत राहील. पण कोण आहे तो? एक माझ्या मनाला पटलेलं सत्य सांगून ठेवतो. श्याम, तात्या, बाळा, बळीराम यापैकी एकानं किंवा सर्वांनी मिळून हे काम केलं आहे. तुम्हाला जमलं तर तुम्ही सत्य चव्हाट्यावर आणा. जगाला कळू द्या की माझ्यासारखे निर्दोषी काहीही न करता हकनाक फासावर लटकतात.
आनंदराव, हे तुम्ही केल्याशिवाय माझा आत्मा आता शांत होणार नाही. पण हे कसं काय करणार? सगुनीची मोलकरीण नेहमी 7-8 वाजता निघून जायची. त्या दिवशी ती रात्री 10 पर्यंत होती. दारूचा ग्लास मला तिनंच आणून दिला. पण तिनं कोर्टात सांगितलं मी आतल्या खोलीत सगुनीजवळ ग्लास भरून दिला. वास्तविक तिनं भरलेला ग्लास आमच्या खोलीत आणून सगुनीजवळ दिला होता. किरकोळ गोष्ट म्हणून ही तफावत माझ्या नजरेतून सुटली होती. पण ती खोटं का बोलली? नक्कीच तिचं अपराधी मन तिला खात असावं म्हणून. बागेला नक्की काहीतरी माहीत आहे आणि तिचा यात हात आहे. मला पक्का आठवतंय की जेवता जेवताच मला झोपेनं घेरलं होतं. भागीनं दारूत काहीतरी गुंगीचं औषध वगैरे मिसळलंय असा माझा दाट संशय आहे. ती आता गावी राहत नाही असं विनायकनं मला कळवलं आहे. तिला शोधून काढा आणि चौकशी करा. जरूर चौकशी करीन. पण तुम्हाला हे सारं माहीत झालं असताना मला का बरं कळवलं नाही? ही कल्पना मला अगदी अलीकडं आली आणि तिच्यातूनही काही निष्पन्न होईल की नाही ही शंकाच आहे. आता फाशी लांबवण्याबद्दल काही होऊ शकणार नाही काय? नाही. पण माझी आशा धरूच नका. मला आता जगण्याची मुळीच उत्सुकता राहिली नाही. या जीवनाचा पुरता वीट आला आहे. शिवाय एवढ्याशा धाग्यानं माझ्या फाशीचा दोर तुटण्यासारखा नाही. आता माझी मदार तुमच्यावर. सांगितले तेवढं करा. आनंदरावांनी त्याला तसं वचन दिलं. पहाटे 3ला त्याला अधिकाऱ्यांनी उठवलं. तो जागाच होता. पण आता त्याच्या मनातली सारी खळबळ शांत झाली होती. हृदयात भीतीचा वा दुःखाचा लवलेश उरला नव्हता. स्वस्थ चित्तानं त्यानं स्नान केलं आणि देवाची प्रार्थना केली. 3:45ला अधीक्षक व जेलर त्याला न्यायला आले. जेलरनं फाशीचा हुकूम त्याला वाचून दाखवला. स्मित करून तो अधीक्षकांना हात जोडून म्हणाला, साहेब, आम्ही जातो आमुच्या गावा. आमचा रामराम घ्यावा. अधीक्षकांना वाईट वाटलं, पण यावर काय बोलावं ते सुचलं नाही. त्याचे हात पाठीमागं बांधण्यात आले आणि शिपाई त्याच्या तोंडावर काळा टोप चढवू लागले. तेवढ्यात पुरुषोत्तमनं म्हटलं, साहेब, एक छोटीशी विनंती आहे. बोला पुरुषोत्तम. आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो सुखसोहळा अनुपम. असलं भाग्य जे कुणाला मिळत नाही ते माझ्या वाट्याला आलं आहे. मला टोप चढवू नका. माझं मरण मी माझ्या डोळ्यांनी पाहू इच्छितो. व्हेरी सॉरी पुरुषोत्तम. टोप चढवायला पाहिजे असा नियम आहे. 4ला 2-3 मिनिटं कमी असताना शांत धीरोदात्त पावलं टाकीत पुरुषोत्तम वधस्तंभाकडे निघाला. त्याच्या हृदयात पांडुरंग पांडुरंग असा अखंड नामघोष चालला होता. मॅजिस्ट्रेट, मेडिकल ऑफिसर व जेल अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्चलाईटच्या प्रखर प्रकाश झोतात त्याच्या फाशीचा सोहळा पार पडला. सकाळी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटच्या परवानगीनं प्रेत ताब्यात घेऊन आनंदरावांनी त्याचा अंत्यसंस्कार केला.